नमस्कार, मी सौरभ कुलकर्णी आज आपल्याशी एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे। काही दिवसांपूर्वी 10वी आणि 12वीचे निकाल लागले आणि पालक विद्यार्थी यांच्या मनामध्ये कुठेतरी करिअर या विषयाला अनुसरून संभ्रम बघायला मिळाला। अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले, त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यानंतर एक गोष्ट मात्र जाणवली की विद्यार्थी कुठेतरी संभ्रमात आहेत आणि ह्या विषयाला अनुसरून आपण बोललं पाहिजे। याचं कारण मी आपल्याशी या विषयावरती अधिकारवाणीनं बोलण्याचं कारण असं की मी स्वतः अनेक क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी झगडलेलो आहे, झटलेलो आहे आणि ही करिअरच्या वाटा शोधत असताना मी सायन्स, त्यानंतर इंजिनिअरिंग, त्यानंतर आर्ट्स, त्यानंतर सेफ्टीमधील डिप्लोमा आणि योग क्षेत्रातल्या संधी, इंडस्ट्रियल क्षेत्रातल्या संधी, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातल्या संधी, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेतील MPSCच्या मुलाखतीपर्यंत मी स्वतः गेलेलो आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करत असताना येणाऱ्या अडचणी काय आहेत, येणारी आव्हानं काय आहेत ही मी स्वतः बघितलेली आहे। त्याचबरोबर अनेक करिअर क्षेत्रातील काम करणारे व्यक्ती जसे की डॉक्टर श्रीराम गीत सर, दीपक शिकापूरकर सर, त्याचबरोबर विवेक वेलणकर सर यांच्या साहित्याचा सुद्धा मी धांडोळा घेतलेला आहे, त्यांचा अभ्यास केलेला आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर याच्याही पलीकडे जाऊन ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील किंवा शहरी भागातील विद्यार्थी असतील, पुणे आणि सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भाग या दोन्ही भागांशी माझा जवळचा संबंध आलेला आहे। त्याचबरोबर नोकरीच्या निमित्तानं अनेक शहरांमध्ये जात असताना तिथल्या विद्यार्थ्यांशीही बोलण्याचा प्रसंग आलेला आहे। त्यामुळं असं वाटतं की आपण हा विषय मांडला पाहिजे आणि आपण अधिकारवाणीनं हा विषय सांगू शकतो। काही दिवसांपूर्वी खेड तालुक्यातील एका इंग्लिश मीडियम स्कूलवरती मी 10वी नंतरच्या संधी हा विषय मांडला आणि या व्हिडिओच्या पहिल्या भागात मी 10वी नंतरच्या संधी या विषयावरती बोलणार आहे। तर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की करिअर म्हणजे नक्की काय असतं। तर आपण भविष्यात ज्या क्षेत्रात काम करणार, ज्या क्षेत्रातून आपलं अर्थार्जन होणार ते म्हणजे करिअर। करिअरच्या अनेक व्याख्या आहेत, पण सगळ्यात सोपी व्याख्या ही आहे की भविष्यात काम करण्याची संधी असणारं क्षेत्र निवडणं म्हणजे करिअर आणि त्या क्षेत्रात काम करणं म्हणजे करिअर। मग आता या करिअरची निवड कशी केली जाते, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज जे सगळ्यांच्या समाजात बघायला मिळतं की एक पीअर प्रेशर नावाची गोष्ट आहे की शेजारचा मुलगा सायन्स घेतोय म्हणून मला सायन्स घ्यायचं आहे, शेजारचा मुलगा कॉमर्स घेतोय म्हणून मला कॉमर्स घ्यायचं आहे, माझे मित्र, माझे सहयोगी आज आर्ट्स घेत आहेत किंवा ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी जात आहेत म्हणून मला तिकडे जायचं आहे। तर हे समाजाचं प्रेशर आज विद्यार्थ्यांवरती दिसतं, तर हे घेण्याची गरज नाही असं वाटतं। दुसरी गोष्ट की करिअर कसं निवडलं पाहिजे, या पीअर प्रेशरच्या आधारे कोणीतरी सांगतंय म्हणून निवडलं पाहिजे का, तर अजिबात नाही। तर करिअर निवडण्यासाठी 3 गोष्टी असणार आहेत। 10वीचा निकाल लागलेल्या विद्यार्थ्यांनी ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या लक्षात ठेवल्या पाहिजे की सगळ्यात पहिली गोष्ट की माझी आवड कशात आहे, मला कोणत्या गोष्टीमध्ये करिअर करायला आवडेल, मला कोणत्या गोष्टींचा ध्यास आहे, कोणत्या गोष्टींची आवड आहे हे आपल्याला स्वतःला ओळखता आलं पाहिजे। दुसरी गोष्ट की माझ्या क्षमता काय आहेत, माझ्यामध्ये क्षमता काय आहेत, माझ्यामध्ये गणिताची क्षमता काय, माझ्यामध्ये विज्ञानाची क्षमता काय आहे, माझे विज्ञानातील मार्क्स काय आहेत, त्याचबरोबर माझ्यामध्ये कोणत्या क्वालिटीज आहेत हे मला स्वतःला आत्मपरीक्षण करून आणि माझ्या बरोबर असणाऱ्या सहयोगी, त्याचबरोबर माझे पालक, शिक्षक यांच्याकडून मला माझ्या क्षमतांची जाणीव स्वतःला झाली पाहिजे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की मला या मार्केटमध्ये असणाऱ्या संधी काय उपलब्ध आहेत, की समजा मला क्रिकेटर व्हायचं आहे, माझ्याकडं शरीरयष्टी आहे, मी चांगलं धावू शकतो, मी चांगलं क्रिकेट खेळू शकतो, परंतु क्रिकेटमधून यशस्वी होणाऱ्यांची संख्या अगदी कमी आहे, अगदी बोटावरती मोजण्या इतकी आहे। मग मी तिथे जाऊ शकतो का, त्यासाठी लागणारे रिसोर्सेस काय आहेत, त्यासाठी त्या रिसोर्सेस माझ्याकडे आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं असणार आहे। म्हणून आवड, त्यानंतर मार्केटमध्ये असणाऱ्या संधी आणि माझ्याजवळ असणाऱ्या क्षमता या तिन्हींचं मिळून आपल्याला आपल्या आयुष्यातील करिअर निवडायचं आहे। बाळांनो, मग 10वी नंतरचं करिअर काय असू शकतं, 10वी नंतरचं करिअर काय असू शकतं, तर मी आपल्याला काही माहीत नसलेली सुद्धा यामध्ये करिअर सांगणार आहे। पहिलं सगळ्यांना माहीत असणार आहे की आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स 11वी 12वीचं करिअर आपण निवडू शकतो।
तर 11वी-12वीला आपण जर जाणार असलो तर आपल्याला कोणती साईड निवडायची? तर सध्या जो ट्रेंड दिसतो किंवा मार्केटमध्ये जे विद्यार्थ्यांची मानसिकता दिसते ती अशी आहे की 80% जास्त असतील तर सायन्स, त्यापेक्षा कमी असतील तर कॉमर्स, आणि त्यापेक्षा कमी असतील तर आर्ट्स. पण ही पद्धत अगदी योग्य आहे असं नाही. मला आठवतं की 80% मार्क जास्त असतात, पण बेस्ट ऑफ 5 मधनं सायन्स हा विषय बाहेर पडलेला असतो. अशा विद्यार्थ्यांनी सायन्सला जाणं कितपत योग्य राहील आणि त्या विद्यार्थ्याला सायन्स विषयाची आवड कितपत आहे हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. की मला 10वी असणारा जो फिजिक्सचा पार्ट असतो तो आवडतोय, मला 10वी मॅथ्स हा अत्यंत आवडीचा विषय आहे, अशा विद्यार्थ्यांनी सायन्सची निवड करायला कधीच हरकत नाही. एखाद्या विद्यार्थ्याला जीवशास्त्राची आवड आहे, अॅनाटॉमीची आवड आहे, वैद्यकीय क्षेत्राची आवड आहे, फार्मसी क्षेत्राची आवड आहे, अशा विद्यार्थ्यांनी बायोलॉजी नावाचा ग्रुप असतो तो PCB ग्रुप घ्यायला हरकत नाही. परंतु त्यामध्ये आपल्याला पुढं काय संधी असणार आहे याची सुद्धा माहिती घेणं तितकंच गरजेचं आहे. 12वीपर्यंतचा जो प्रवास असतो तो सगळ्यात सोपा 11वी-12वी करणं महत्त्वाचं ठरतं, कारण त्यानंतर तुम्हाला करिअर बदलण्याच्या सुद्धा संधी उपलब्ध असतात. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट असणार आहे की तुम्ही डिप्लोमा इन इंजिनिअरिंग करू शकता, की तुम्ही 10वी नंतर डिप्लोमाला जाऊ शकता. डिप्लोमाच्या वेगवेगळ्या ब्रँचेस अवेलेबल असतात आणि तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं हे फिक्स आहे, मला इंजिनिअरिंग क्षेत्रातच काम करायचं आहे, त्यांनी डिप्लोमा करायचा असं जर ठरवलं असेल तर वेगवेगळ्या मेकॅनिकल असतील, ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, कम्प्युटर सायन्स असेल, अशा अनेक वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत तिथं तुम्ही इंजिनिअरिंगचा प्रवेश घेऊ शकता. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही सुद्धा एक नवीन ब्रँच वेगवेगळ्या कॉलेजला निर्माण होत आहे. तिथे त्याचे 3 वर्षाचे डिप्लोमा आणि डिग्री कोर्सेस बघायला मिळत आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा सुरू होत आहे. तर ह्या करिअरच्या संधी काय आहेत हे जाणून घेतलं पाहिजे. आता सगळ्यात त्यानंतरचा आणखी एक मार्ग की कोणीतरी म्हणू शकतो की मला 10वी नंतर सरकारी सेवेमध्ये जाता येऊ शकतं का? तर जाता येऊ शकतं, परंतु 11वी-12वी करावी, त्यानंतर ग्रॅज्युएशन आपलं शिक्षण करावं. 10वीच्या मार्क्सवरती पोस्टामध्ये काही जागा निघत असतात. 10वीच्या मार्क्सवरती ग्रुप डीच्या रेल्वेमध्ये काही RRB ग्रुप डीच्या जागा निघत असतात. तर काही 10वीवरती संधी सुद्धा उपलब्ध आहेत. त्यानंतरची गोष्ट म्हणजे 11वी-12वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पोलीस भरतीची संधी सुद्धा उपलब्ध होते, सैन्य भरतीची संधी उपलब्ध होते. 11वी-12वीमध्ये सायन्स असल्यास तुम्हाला टेक्निकल सैन्य भरतीची संधी उपलब्ध होते. तर ह्या संधी सुद्धा आपण सरकारी सेवेमध्ये जाणार असलो तर ह्या संधी सुद्धा याचा विचार करणं तितकंच गरजेचं असणार आहे. त्यानंतरची आणखी एक सगळ्यात महत्त्वाची संधी, आणि ह्या क्षेत्राकडे बऱ्याच विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होतं, आणि ज्या क्षेत्रामध्ये अमाप जॉब आहेत, जॉबच्या संधी प्रचंड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, ते म्हणजे ITI. तर ITI कोर्स करायचा, 1 वर्षाचा 2 वर्षाचे कोर्सेस उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिशियन असेल, वायरमन असेल, वेल्डिंग असेल, फिटर असेल, CNC मशिनिंग असेल, त्यानंतर ह्या सगळ्या कोर्सेसमधून तुम्हाला नोकरीची संधी हमखास आहे. आज महाराष्ट्रात पुणे असेल, संभाजीनगर असेल, या ठिकाणी असणारा MIDC जो भाग आहे, कोल्हापूर जवळचा 5 स्टार MIDCचा भाग आहे, तर अशा सगळ्या भागामध्ये ITI झालेल्या विद्यार्थ्यांची प्रचंड मागणी आहे. त्यांना नोकरी गेल्या उपलब्ध आहेत, पास झाल्या उपलब्ध आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नोकरी पाहिजे आणि कमी वेळात नोकरीला लागण्याची गरज आहे, आई वडिलांची इच्छा आहे की मुलांना 1-2 वर्षात 10वी नंतर नोकरीला लागलं पाहिजे, अशा विद्यार्थ्यांनी ITI या क्षेत्राचा नक्की विचार केला पाहिजे असं वाटत राहतं. कारण ITI नंतर तुम्ही इंडो जर्मन टूर रूम IGTR म्हणून एक डिप्लोमा आहे, तर तो 6 महिन्याचे वर्षाचे त्या IGTRचे कोर्सेस आहेत. त्या कोर्सेस ITI करून तो कोर्स केला तर तुम्हाला एका डिप्लोमा इंजिनियरच्या बरोबरीनं किंवा एका डिग्री इंजिनियरच्या बरोबरीनं तुम्हाला पगार मिळू शकतो. आणि ह्या कोर्सेसची माहिती आपण घेतली पाहिजे आणि त्या क्षेत्राकडे सुद्धा तितक्याच ताकदीनं बघितलं पाहिजे. आणखी एक संधी की 11वी-12वी करत असताना ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकल एज्युकेशनमध्ये आपल्याला काम करायचं आहे, तर असे विद्यार्थी MCVCचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. 11वी-12वी MCVCच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ते टेक्निकल विषयातलं ज्ञान घेऊन त्यांना डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश मिळतो. त्याचबरोबर ITI सुद्धा करू शकतात आणि त्या माध्यमातून त्यांना सुद्धा नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. तर आत्ताचं जे शिक्षण आहे, आत्ताच्या ज्या गरजा आहेत, तर
ह्या गोष्टींविषयी मी सांगेनच, पण ही जी करिअर्स आहेत, मी काही IT आणि इंडो जर्मन टूर या विषयासंदर्भात बोललो, तर ह्याविषयी सुद्धा आपण चिंतन केलं पाहिजे. त्याचबरोबर एखाद्या मुलाचा, एखाद्या विद्यार्थ्याचा घरचा व्यवसाय आहे आणि त्या विद्यार्थ्याला व्यवसायामध्येच जायचं आहे, तर असा विद्यार्थी आपलं शिक्षण 11वी 12वी आणि बाहेरून शिक्षण करत व्यवसायात सुद्धा जाऊ शकतो आणि व्यावसायिक संधी सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत, मोलाच्या आहेत. तर हाही विचार करायला काही अडचण नाही. त्याचबरोबर आणखी एक असतो, तो तुम्ही इलेमेंटरी, इंटरमिजिएट ह्या परीक्षा देत असाल, तर तुम्हाला जर चित्रकलेची आवड असेल तर तुम्हाला 12वी नंतर किंवा 10वी नंतर सुद्धा जसं डिप्लोमा इन इंजिनिअरिंग आहे, तसे डिप्लोमा इन फाईन आर्ट्स म्हणून आपल्याला कोर्स आहे. तर आपण जे ॲनिमेशन आहे, ग्राफिक डिझायनर आहेत किंवा फिल्म इंडस्ट्री असेल किंवा ज्या ठिकाणी ॲडव्हर्टायझिंगची जी इंडस्ट्री असेल, तर यामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात काम मिळू शकतं. तर त्या दृष्टिकोनातून आपण डिप्लोमा इन फाईन आर्ट्स हे सुद्धा शिक्षण घेऊ शकता. ह्या शिक्षणाकडे, ह्या संधीकडे बऱ्याच वेळा लक्ष नसतं. आज ग्राफिक डिझायनरचा कोर्स एखादा विद्यार्थी करतो आणि महिना 30-40 हजार रुपये तो सहज मिळवतो, अशी मी अनेक उदाहरणं बघितलेली आहेत. आणि त्या विद्यार्थ्याचं शिक्षण 10वी 12वी असतं तरी सुद्धा, आणि त्याच वेळेला पदवीचं शिक्षण घेतलेला, ग्रॅज्युएट झालेला मुलगा आज 30-40 हजार मिळवत नाही, तो बेरोजगार म्हणून फिरत असताना मी आज बघितलेला आहे. तर आजच्या समाजात ही मार्केटची रिक्वायरमेंट जर काय असेल, तर तुमच्याकडे असणारं कौशल्य. आज अनेक युट्यूबर्स लाखो रुपये मिळवताना आपण बघतो, अनेक विद्यार्थी बेरोजगाराच्या छायेत असताना मी बघतो. तर ह्याचं कारण असं आहे की आजचं जे मार्केटची रिक्वायरमेंट आहे ते तुमच्याकडे असणारं कौशल्य. तर कौशल्य आधारित शिक्षण ही काळाची गरज आहे आणि हे कौशल्य आधारित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच मागणी असणार आहे. दुसरी गोष्ट की ज्या विद्यार्थ्यांना अजूनही संभ्रम आहे काही करायचं, तर त्यांना ॲप्टिट्यूड टेस्ट, अनेक ॲप्टिट्यूड टेस्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, तर त्या संदर्भात ते माहिती घेऊ शकतात आणि त्या माहिती घेऊन ती ॲप्टिट्यूड टेस्ट द्यायची. त्यानंतर आपला कल कुठं आहे हे त्यामध्ये समजून जातं. तिथे काउन्सिलिंग सुद्धा केलं जातं आणि त्या काउन्सिलिंगमधून तुम्हाला पुढच्या करिअरची दिशा मिळू शकते. 11वी मध्ये आपण जात असाल, ITI कॉलेजमध्ये जाल, तर 10वी नंतर पुढे जात असताना आपल्यासमोर अनेक आव्हानं असणार आहेत की 11वी 12वी सायन्स घेतल्यानंतर आपल्याला नीट आणि JEEचं खूप मोठं आव्हान असणार आहे. ह्या परीक्षा म्हणजे 11वी 12वीच्या दोन्ही वर्षाच्या सिलेबसवर आधारित परीक्षा असणार आहेत आणि आपल्याला या माध्यमातून खूप मोठं करिअरच्या संधी उपलब्ध होणार असतात. त्यामुळे ह्या कॉलेजला जात असताना आपल्याला कॉलेजचं वारं लागता कामा नये. तिथं आपण आपल्या अभ्यासावरती फोकस केला पाहिजे. आपला अभ्यास करून आपल्याला चांगलं करिअर कसं भविष्यात करता येईल याकडेच आपलं लक्ष असलं पाहिजे. त्यामुळं 11वी 12वी करत असताना किंवा पुढचं 10वी नंतरचं करिअर असताना आमचा पाय कुठेही घसरणार नाही. तो आमचं ध्येय, आमचं लक्ष, त्या अर्जुनाचं लक्ष जसं त्या माशाच्या डोळ्यावरती होतं, तसंच आमचं लक्ष आमच्या करिअरवरती असेल हा आशावाद व्यक्त करतो आणि आपण उत्तम 10वी नंतरचं करिअर करावं. पुढच्या भागामध्ये मी 12वी नंतरच्या संधी याविषयी बोलणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक.